अशोक चव्हाणांच्या सभेकडे एकही ग्रामस्थ फिरकला नाही। त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करून चव्हाणांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषांचा सामना करावा लागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। गेल्या आठवड्यात कोंढा येथील ग्रामस्थांनी अशोक चव्हाणांना गावातही शिरू दिलं नाही। अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनाही प्रचार न करताच माघारी यावं लागलं। जिल्ह्यातील पाटणूर आणि लोणी इथे एकाच दिवशी अशोक चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते। मराठा आंदोलकांचा धसका घेऊन चव्हाणांनी सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला होता। लोणीत सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी सशस्त्र पथ संचलन केल्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली। संतापलेल्या गावकऱ्यांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले। संपूर्ण गावाने पाठ फिरवल्याने अशोक चव्हाण यांच्यावर सोबत आणलेला फौजफाटा घेऊन माघारी परतण्याची नामुष्की ओढवली। मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपसोबत अशोक चव्हाण गेल्यात। आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मतदारांनाही विश्वासात घेतलं नाही। चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते, पण आरक्षणासाठी त्यांनी काहीही केलं नाही। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे निदान कुणबी पुरावे तरी समोर आले। या सर्व कारणांमुळेच त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे।